नर्मदे हर या मागील चौकात रात्री विश्राम होता श्रीराम मंदिर चिराखान आणि इकडं याच गावाच्या अगदी रोडवर या ठिकाणी चाय प्रसादीचं वितरण आहे. तर तिथे जाऊन प्रसादी घ्यायची आणि परिक्रमा अशी सकाळपासून सुरू होतात. त्यामुळं चायची व्यवस्था तिथे केलेली आहे. सुंदर व्यवस्था झाली. नर्मदे हर गावाचं नाव आहे चिराखान, पण सुंदर राम मंदिर आहे. नर्मदे हर सकाळचे 6:20 झाले आणि याच ठिकाणी चायप्रसादीची सेवा मिळते. हे बाबाजी रात्रीसुद्धा आम्हाला जेवण प्रसादी देण्यासाठी आले होते आणि यांच्याच मार्फत आम्हाला या ठिकाणी सकाळीसुद्धा चायप्रसादी मिळते. काल दुपारी संध्याकाळीसुद्धा आम्ही इथे चाय घेतला आणि चायप्रसादी घेऊन याच भवनमध्ये थांबलो. सूर्योदय नेमका होतोय हे बघा. सूर्योदयाच्या पूर्वी परिक्रमेला निघायचं नाही असा संकल्प असतो. त्यामुळं आम्हीसुद्धा त्या नियमाचं अनुकरण करत सकाळी 6:20 काळात या गावातून निघतोय. नर्मदे हर गावाचं नाव आहे चिराखान. हे बघा गावाचं नाव काय आहे, चिराखान. बहु वाटे दुःख फुटे पाहे हृदय, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. नारायणात येते पाहिजे तुका म्हणे नाश दिशे झाला वेचाचा, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. चरण देखलिया अवघा झाला से आनंद, अवघी लाठी मुकासी विठ्ठल भोगे खरे माप. नर्मदे हर 11:30 वाजलेत आणि इथे आश्रम आहे. डेरा बाबा प्रीतमदास राधास्वामी आश्रम निमगुल. पण आता आम्हाला पुढे जायचं आहे धारेश्वरला. त्यामुळं पुढे धारेश्वरपर्यंत 12 वाजेपर्यंत जाणं होईल. 2 किलोमीटर आहे. नर्मदे सुंदर आश्रम आहे, छोटासा आहे. बाबाजींचा फोटोसुद्धा तिथे लागला आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आता 12:05 झालेत आणि इथं वर आवाज येतोय. या मंदिरामध्ये आज दुपारची प्रसाद होऊ शकते. आणि हे क्षेत्र आहे धारेश्वर. आणि बघा मैयाचा एक संगम आहे. इथे नर्मदा मैया आहे आणि अगदी संगमावरूनच हा प्रवास आहे. खूप शेवाळ आहे.
आणि खळक आहे. नर्मदे हर मात गंगे हर. नर्मदे हर. संध्याकाळचे 4:30 वाजले. आता आम्ही इथे आलो आहे. हे आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि इथे पंचकोशी परिक्रमा असते, तर त्यातील हे मोठं तीर्थ आहे. नर्मदे हर. सरळ माईचा किनार आहे. नर्मदे हर. संध्याकाळचा 5:30 होता. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत सेवा नर्मदा आश्रम अन्नक्षेत्र बेलसर मुरल्ला इथपर्यंत आपली परिक्रमा आली चालत. आणि बघू इथे आसन लावायची व्यवस्था वगैरे काय ते. नर्मदे हर. नर्मदे हर.